Hello, this is the My Artifact episode number 683. आजची तारीख आहे 16 जानेवारी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. आज दिवसभराची थकान करून आज मी शांत झालो आहे, कारण सकाळपासून म्हणजे सकाळी 2 वाजेपासून ते आता 8 वाजेपर्यंत म्हणजे करीब 6 घंटे कंटिन्यूअस ट्रॅव्हल करणं बहुत ही बेकार, बहुत बेकार. सांगू काऊन का झाला ऍक्च्युली कसं आहे की मला मंगळवारी तर म्हणजे उद्या ड्युटीला जावंच लागणार. एनी हाऊ सुट्टी तर बिलकुल भेटणार नाही. ऍक्च्युली कसं आहे, टेंडर खतम होत आलाय आणि कसं आपलं इम्प्रेशन थोडं चांगलं गेलं पाहिजे ठेकेदारासोबत. म्हणजे करीब शनिवारीच आपल्याला शिवा दिल्या होत्या ठेकेदारांनी का माणसं वगैरे असताना सुद्धा मी माणसं नाही म्हणले, असं कसं नाही म्हणले वगैरे वगैरे. तर त्यांना शिवा दिल्या. मी मला थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं. ठेकेदाराच्या नंतर थोडंसं चांगलं व्हायला पाहिजे. बट मी या साऱ्या गोष्टी शिकून राहिलोय. हो, गलती तर करणारच आहे घ्या वेळेला. तर त्यामुळे मला मंगळवारी तर ड्युटी करायला पाहिजे ऑफकोर्स. सो मी कसं आज खूप घाई होती, कारण कुटकीला होतो मी सकाळी आणि कुटकीवरून वर्धा टू नागपूर खापरखेडा काइंड ऑफ लाईक अ बिग जर्नी आहे आज माझ्यासमोर होती. आणि या जर्नीला फेस करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर होतं टाईम, आणि माझ्यापाशी टाईमच नव्हता. आज ॲक्च्युली मामानी आणि आजीने ठरवलं होतं की कोंबडा कापायचा आणि मटणाचं जेवण द्यायचं. एव्हरीथिंग इज फेअर. मला वाटलं 2 वाजेपर्यंत वगैरे जेवण वगैरे होऊन जाईल. बट त्यांचं कुठे 2 वाजता जेवण होते. त्यांचं जेवण झालं करीब 3-3:30 वाजता. मी तेवढा वेळ इंतजार नाही करू शकलो. ॲक्च्युली सकाळी अमर मामाच्याकडे गेलो होतो आणि त्यांच्याकडे पण थोडंसं जेवण केलं होतं, कारण मामाजी म्हणजे अमर मामा खूप इन्सिस्ट करत होते सगळ्यांना, म्हणजे सोनताई प्रीताई वगैरे का जेवण करून घ्या बा, 2 ग्लास याचे खाऊन घ्या, तिकडे जाऊन मग लागेल तुम्ही मटणाचा हे करून घ्या बा. सो ठीक आहे म्हणलं. तर मी कसं अमरावांकडे जेवण केलं, करीब 1:30 वाजता वगैरे जेवण केलं. आणि नंतर जेवण केल्यानंतर मग मी कसं घरी गेलो आजीकडे. आजी म्हणे टाइम आहे म्हणे अजूनपर्यंत, भाजीच बनली म्हणे, वरण आणि पोळी आणि भात वगैरे बनच आहे म्हणे. तर मी म्हणलं मी खूप घाई करायला लागलो. मग म्हणलं का मी जास्त वेळ थांबू शकत नाही आणि बस आता आपली थोडीशी भाजी दे, मी डब्यावर खाऊन घेईन आणि मी निघतो म्हणलं. आजी अरे थांब रे खाऊन जा असं खूप म्हणलं होतं. बट नाही, मीच सांगितलं का मला नागपूरला जायचं आहे वगैरे वगैरे, गाडी नाही भेटत नंतर. सो ठीक आहे म्हणत मग आजीने डब्बा बांधून दिला, डब्बा बांधला. मग डब्बा घेऊन मी आलो. तिथून कुटकीवरून प्रवास करत करीब 4 वाजता मी 3:30 वाजता मी वर्धेला पोहोचलो. वर्धेला पोहोचल्यानंतर आईने थोडासा डब्बा करून दिला. मी तो मटणाची भाजी वगैरे नाही नेली. आता कुठं मटणाची भाजी खाऊन येणार आहे भाऊ, पहिले चांगलं जेवण होतं, त्याला ती मटणाची भाजी कशाला खायची म्हणलं, फालतूपणा जाऊ दे म्हणलं. सगळी भाजी बिट्टूच्या घरी देऊन दिली, बिट्टू खात बसन. मी कसं हे घेऊन आलो, म्हणजे आपलं पराठे, आईने पराठे बनवले आणि बस 4च्या गाडीत बसलो. आणि वर्धेवरून तर खापरखेडा यायला तर एवढा वेळ तर घेतेच राहू, करीब 4 घंटे. तुम्ही एक प्रकारे राऊंड फिगर समजून घेतो. 4 घंटे म्हणजे प्रवासासाठी एवढा वेळ लागत नाही राव. बट कसं गाडी कुठे का, गाडी स्वतःची गाडी थोडी आहे का, सगळ्यांकडे थांबत जाते राव. तर विचार कर ना. तर मग कसं मी एक प्रकारे राऊंड फिगर 4 घंटे पकडतो, खापरखेडा ते नागपूर, खापरखेडा ते वर्धा. सो मी 8 वाजता आलो. आल्यानंतर थोडंसं जेवण वगैरे केलं. सकाळी पोट नाही खाली झालं होतं माझं. सो मी आज कसं पाणी वगैरे पिऊन पोट वगैरे खाली केलं. चेहरा वगैरे एकदम काळा दिसून राहिला. थोडंसं मी दाढी वगैरे केलं, फेस वॉश वगैरे लावला, तरीही काही इफेक्ट नाही झाला. चेहरा काळाच आहे. सो आता थोडंसं झोपतो राव, कारण मला लागली झोप.
दिवसभर कसं ट्रॅव्हलिंग एक्झर्शन आणि 2 दिवस खूप इकडे तिकडे होणं. फॅमिली सोबत राहिल्यानंतर थोडंसं चांगलं तर वाटते राव, बट नाही का स्वतःला कधी प्रायव्हसी नाही भेटत. आणि इथे खापरखेड आल्यावर एवढी प्रायव्हसी भेटते कसाला माणसं बोलण्यासाठी पण काही राहत नाही. आता बघा ना, आता आता करीब 1-2 हप्ता इथेच राहतो, होऊन जाईल राव थोडीशी आताच. So this is the Marathi episode number 683. Right now we are at Khaparkheda, Maharashtra.